ओके झालं आउटपुट बाय इनपुट. मग क्लोज लूप ओपन लूपचे ट्रान्सफर फंक्शन काढता तुम्ही, बरोबर आहे. क्लोज लूप ओपन लूपचे ट्रान्सफर फंक्शन काढता, बरोबर आहे. हा बघा बघा ओपन लूप काय केलं तरी जी ऑफ एफ सिस्टीम आहे, आर ऑफ एस आणि सी ऑफ एस. आउटपुट बाय इनपुट. आउटपुट काय आहे रे, सी ऑफ एस आणि इनपुट काय आहे, आर ऑफ एस. मग ह्याची सिस्टीम म्हणजे काय, ह्याची सिस्टीम म्हणजे काय, बरोबर आहे. आता क्लोज लूप इकडे लक्ष द्या रे. इथनं तुमचं बिल्डअप बेसिक बिल्डअप सुरू होत आहे. मग तुम्हाला डायग्राम रिडक्शन असेल काय असेल हे सगळं बिल्डअप इथनं होत आहे. बघा जी ऑफ एस, आर ऑफ एस, सी ऑफ एस. पण बाळांनो इथं काय आहे रे, एक फीडबॅक आहे एच ऑफ एस. आणि हा फीडबॅक बघा तुम्ही काय देऊ शकता, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. इथं ऍड करताना इनपुटमध्ये इथं जर जास्त झालं किंवा कमी झालं, बरोबर आहे. कमी झालं तर, जास्त झालं तर तुम्ही इकडं कमी करून पाठवणार आहेत, बरोबर आहे का. आणि कमी झालं तर इकडं जास्त करून फीडबॅक. म्हणजे फीडबॅक कसा असू शकतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. हा जे फीडबॅक आहे आपण शिकणार आहे कंट्रोल सिस्टीम मध्ये. हा जो फीडबॅक आहे, फीडबॅक आहे, बरोबर आहे का. फीडबॅक हा काय, फीडबॅक हा काय सिस्टीम आहे, हे इनपुट आहे बाळांनो, हे आउटपुट आहे. मग इथं जे ट्रान्सफर फंक्शन आहे ते म्हणजे काय रे, सी ऑफ एस बाय आर ऑफ एस. बघा जेव्हा ओपन लूप सिस्टम असते म्हणजे सिस्टम एका लाईनीमध्ये असते. ओपन लूप सिस्टम म्हणजे काय रे, ओपन लूप सिस्टम म्हणजे काय रे, जेव्हा एखादी सिस्टीम लाईनीमध्ये असते तेव्हा त्याचा जो ट्रान्सफर फंक्शन असतं तेव्हा सिस्टीमचा गेन असतो. सिस्टीमचा गेन म्हणजे जी, बरोबर आहे का, जी ऑफ एस. डायरेक्ट बघा इनपुट टू आउटपुट कोणती जात आहे ते डायरेक्ट घ्यायचं. कळतंय का मी काय म्हणतोय, इनपुट टू आउटपुट जातात ते घ्यायचं. कळतंय का, कळतंय का, जे इनपुट टू आउटपुट जातात ते डायरेक्ट घ्यायचं. बघा आता बघा आता बघा आता बघा मी ओपन लूप सिस्टम, इथं G1 ऑफ एस, इथं G2 ऑफ एस. आता एक्झाम्पल देतो, सोडवा रे. ह्याचं ट्रान्सफर फंक्शन काढा, ह्याचं ट्रान्सफर फंक्शन काढा, फास्ट रे. ह्याचं ट्रान्सफर फंक्शन काढा. चला हा ट्रान्सफर फंक्शन सर तुम्ही सांगितलं आउटपुट बाय इनपुट, बरोबर आहे का. हा आउटपुट बाय इनपुट तुम्ही काय सांगितलं, इनपुट कडून आउटपुट कडे जावा. मग आउटपुट कडे जाताना काय रे, G1 ऑफ एस इंटू, बघा काय करायचं, हे दोन ऍड करायचे नाहीत. काय करायचे नाहीत, ऍड करायचे नाहीत. म्हणजे रूल नंबर 1 जेव्हा ट्रान्सफर फंक्शन काढता, रूल नंबर 1 काय असतो, जेव्हा ट्रान्सफर फंक्शन एका फॉरवर्ड पाथ मध्ये कनेक्ट असतील, एकाच्या पुढे एक. फॉरवर्ड पाथ म्हणजे काय, एकाच्या पुढे पाथ, एकाच्या पुढे एक कनेक्ट असतील तेव्हा त्यांचं काय होतं, दोन सिस्टीम गेनचा काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. रूल नंबर 1 फॉरवर्ड पाथ गेन added in terms of multiplication. Correct? Forward path gains are added in terms of मल्टिप्लिकेशन. बाळांनो कशानुसार, मल्टिप्लिकेशनच्या भाषेत ऍड होतात. तर मला सांगा रे, ह्याचं इनपुट बाय आउटपुट ट्रान्सफर फंक्शन काय, G1s इंटू G2s. करेक्ट. हा चला हे झालं, मी सोडवलं. आता तुम्ही सांगा रे. आता मी व्हॅल्यू देतो, 3 आहे एका गेनची व्हॅल्यू, एकाची 4 आहे, एकाची 7 आहे. बघा हा ओपन लूप आहे ना रे, इनपुट बाय आउटपुट. हा काढा रे, व्हॅल्यू काढा. तुम्हाला विचारलं की ह्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन काय, ह्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन काय किंवा गेन काय आहे. 3 इंटू 4 इंटू 7, 7 चौक 28, 28 त्रिक. हा गणित माझं परफेक्ट नाही. 8 त्रिक 24 ला 4, 8 ला 2, 3 9 6 2 8, 84 ना, बरोबर आहे ना. पाडे येत आहेत नाही ना सर, 5वी 6वी पाठ करायचे. आता इंजिनिअरिंगला आलो म्हणा, बरोबर आहे ना रे. हा असू द्या, आपल्याला काय हे नाही, आपल्याला काय करायचं रे, तुमच्याकडे कळालं ओपन लूप गेन कसा काढतात. बघा ओपन लूप गेन म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. कळतंय ओपन लूप गेन कसा काढतात. जर फॉरवर्ड पाथ मध्ये मल्टिपल गेन्स असले, मल्टिपल गेन्स ऍडेड विथ मल्टिप्लिकेशन, हा रूल नंबर 1 कंट्रोल सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा रूल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रूल. फॉरवर्ड पाथ जे गेन आहे ऍडेड विथ मल्टिप्लिकेशन. नाहीतर असं करतात G1 प्लस G2 प्लस G3. कळतंय का,
कळतंय का? हे असं करायचं नाही, कळतंय का? एका फॉरवर्ड पाथमध्ये एक इनपुट टू आउटपुट जेव्हा जातात ते कसे असतात? मल्टिप्लिकेशनमध्ये. कसे असतात? मल्टिप्लिकेशनमध्ये. हे ॲडिटिव्ह नेचरमध्ये नसतात. फॉरवर्ड पाथ गेन हे जे असतात इनपुट आउटपुट हे मल्टिपलमध्येच असतात. ॲडिटिव्ह कसे असतात? असं करा इथं कुठंतरी, कारण कसं असतं ॲडिशन करायची सवय लागलेली असते. सिरीजमध्ये रेजिस्टन्स असले की ॲड करायचे. काय रे बाळांनो, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत ना, 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये दिले लगेच ॲड करणार. बरोबर आहे. कंट्रोल सिस्टीमची थोडी भाषा वेगळी पण सोपी आहे. पण ती भाषा समजली ना पहिले 2 लेक्चर, तर मला वाटतं की तुम्हाला त्यामध्ये काहीच अडचण येणार नाहीत. मग आपण कंट्रोल सिस्टीमचा मास्टर हो. बरोबर आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा, आपण मॅक्सिमम प्रॉब्लेम घेणार आहेत. डोंट वरी. लेक्चर थेरॉटिकल पेक्षा प्रॉब्लेमॅटिक मधनं जास्त कंट्रोल सिस्टीम अंडरस्टँड होतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे क्लासमध्ये घेताना पण मी भरपूर प्रॉब्लेम घेतो, वेगवेगळ्या टाईपचे. कोणत्या टाईपवर कसा प्रॉब्लेम येईल याचा विचार करतो. बघा आता सगळ्यात महत्त्वाची आणि आयुष्यभर तुम्हाला त्रास देणारी म्हणजे कंट्रोल सिस्टीमचं आयुष्य जोपर्यंत मी आहे शिकवताना, ती क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. बरोबर आहे. हा, कसं वाटतंय रे लेक्चर? छान ना? कमेंट नक्की कळवा कसं वाटतंय, आणि काही प्रॉब्लेम असला तरी पण सांगा, म्हणजे मला इम्प्रूव्ह करता येईल. बोर्ड बद्दल काही बद्दल. आता डिजिटल बोर्ड थोड्या दिवसात आपण सुरू करू. डिजिटलवर पण थोड्या दिवस थोडा वेट करा, आपण डिजिटल बोर्डवर बी सुरू करू. म्हणजे मला असं लिहायला जास्त पेन हे नाही, डायरेक्ट डिजिटलवर. बरोबर आहे ना? थोडा वेळ लागतो. लाईफमध्ये काही चेंज करायचं असेल तर थोडा स्वतःला वेळ द्यावा लागतो, तेवढं इम्प्रूव्हमेंट करावी लागते, तरच आपण कुठंतरी स्टेबल होतो. बरोबर आहे का नाही? लाईफ अशीच आहे रे, जर जेवढं तुम्ही इनपुट द्याल तेवढं तुम्हाला आउटपुट येते, पण त्याला वेळ आहे, त्याला वेळ आहे. लाईफ अशीच आहे. असो, आपण बोलू लाईफ बद्दल एखाद दिवशी. हा, हे जे चिन्ह आहे, आता चिन्ह वेगवेगळे यायला सुरुवात होतात बरं का. हे जे चिन्ह आहे ते गेन प्लस और मायनस. म्हणजे इथं जे चिन्ह असेल ना, इथं चिन्ह असतं प्लस और मायनस. काय असतं? प्लस और मायनस. आणि हा जो असतो एच ऑफ एस, याला फीडबॅक म्हणतात. काय म्हणतात? एच ऑफ एस. याला काय म्हणतात? फीडबॅक म्हणतात. बरोबर आहे का? इथनं फीडबॅक म्हणतात, याला फीडबॅक म्हणतात. ह्याचं नेमिंग मी तुम्हाला आणखीन जेव्हा सर्व ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स होतात ना वेगवेगळ्या मोटारमध्ये, इथं कंट्रोल ड्राईव्हमध्ये यूज करतात. बरोबर आहे ना? आपल्या ड्राईव्हमध्ये बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी कंट्रोल सिस्टीम कसं ॲड होतं ते सांगतो. एक अल्फा अँगल असतो बघा, कंट्रोल अँगल असतो अल्फा कंट्रोल पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तो जेवढा कंट्रोल करताल तेवढं तुमचं व्होल्टेज किंवा इनपुट ड्राईव्हला जाणार आहे त्याची स्पीड कंट्रोल होते. बरोबर आहे का? स्पीड कंट्रोलला यूज करतात हा पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. मग तो अल्फा कशावरून करतात? तुम्ही अल्फा एवढा दिलाय, मग आउटपुट एवढं यायला पाहिजे. मग हे कॅल्क्युलेट तुम्ही फीडबॅक देऊनच ते चेंज करता. काय करता? फीडबॅक देऊनच चेंज करता. तिथं यूज होतो. असो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तेव्हा तुम्हाला कळेल. पण आपल्या कंट्रोल सिस्टीममध्ये काय चांगलं आहे, सिस्टीमला काय चांगलं असतं ते मी तुम्हाला सांगतोय. बघा सर, ट्रान्सफर फंक्शन मला क्लोज लूपचं काढायचं आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही फीडबॅक कसं देताय रे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे क्लोज लूपमध्ये 2 फीडबॅकचे टाईप आहेत. त्यानुसार 2 टाईप पडलेत क्लोज लूप सिस्टमचे. क्लोज लूप सिस्टमचे किती टाईप पडलेत रे बाळांनो? 2. ओपन क्लोज लूप विथ क्लोज लूप सिस्टम विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. बघा, क्लोज लूप सिस्टम विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. क्लोज लूप सिस्टम विथ निगेटिव्ह फीडबॅक. आणि मी तुम्हाला सांगतो की नीट नोटबुक करा आणि लिहून काढत जावा, कारण नोटबुकचं महत्त्व मला आज कळालंय. नोटबुकचं महत्त्व गेल्या 4-5 दिवसात मला कळालंय. कारण माझी एक नोटबुक हरवली आहे, त्याचं दुःख काय असतं. इतक्या दिवस मेहनत केली, एक शॉर्ट नोट्स काढल्या होत्या, त्या बघितल्या की मला एखाद्या शिकवायचा फ्लो करायचा.
बघ कुठं शिकवायला जात असेल किंवा कुठं टीचिंग करत असेल असो कुठल्या दुसऱ्या इन्स्टिट्यूटला, तर मी एकदा फ्लो बघून जायचं, तर ती वही नाही, मग तो फ्लो लक्षात नाही, मग मला स्टुडंटकडून मागवावं लागतायत की बाबा, मग त्यामुळे वही जी असते आपली जी स्वतःच्या भाषेत लिहिलेलं असतं ना ते एक नंबर असतं. त्यामुळे स्वतःच्या भाषेत लिहून तुम्हाला जे काही समजतंय, मराठीतनं असू द्या कोणत्याही भाषेतनं, तुमची काय वही पब्लिश करायची नाही कुठं, बरोबर आहे ना, कुठं पब्लिश करायची आहे का, नाही ना. मग आपल्याला ज्या, मला एक्झाम क्रॅक करायची, मला ज्या भाषेत समजलंय सरांचं त्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा, त्यामुळे आणखीन तुम्हाला बेटरमेंट होईल, बरोबर आहे का. बघा क्लोज लूप सिस्टम विथ पॉझिटिव्ह फीडबॅक, क्लोज लूप सिस्टम विथ निगेटिव्ह फीडबॅक, ह्या दोन फीडबॅक सिस्टीम आहेत, बरोबर आहे. क्लोज लूप सिस्टम विथ निगेटिव्ह फीडबॅक, आता बघा, किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक, आता ह्याचं काय रे, आता हे काय फरक आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एक ऍड करतंय एक हे करतंय. बघा ट्रान्सफर सिस्टम, ट्रान्सफर फंक्शन क्लोज लूप सिस्टमचं कसं असतं, आउटपुट बाय इनपुट. सर आउटपुट बाय इनपुट तुम्ही सांगितलं की ओपन लूप असलं तर गेन जेवढे असेल तेवढे मल्टिपल करायचे, पण इथं तसं नसतं. बघा काय करायचं, बघा बघा कसं असतं, सिस्टीम गेन म्हणजे काय रे, इनपुट टू आउटपुट जाणारा गेन किती आहे, G1च आहे, Gच आहे इथं, बरोबर आहे का. बघा फॉर्म्युला काय असतो, क्लोज लूप सिस्टम, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन CLTF, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे बघा, 1 बघा मायनस, इथं नीट लक्ष द्या रे बाळांनो, परत मी सांगणार नाही, बरोबर आहे का. आणि लूप गेन, काय लूप गेन. बघा आता सर सिस्टीम गेन म्हणजे काय रे, सिस्टीम गेन किंवा फॉरवर्ड गेन म्हणा, ह्याला काय म्हणतात, सिस्टीम गेन किंवा फॉरवर्ड गेन. फॉरवर्ड गेन मध्ये सर तुम्ही आम्हाला शिकवलंय, फॉरवर्ड मध्ये सपोज G1 असा कनेक्ट आहे, G2 असा कनेक्ट आहे, G3 असा कनेक्ट आहे, बरोबर आहे का. सर ह्याचा फॉरवर्ड गेन किती झाला, ह्याचा फॉरवर्ड गेन किती झाला रे बच्चा, किती झाला, G1 G2 G3, G1 गुणुले G2 गुणुले काही नाही चिन्ह देत, म्हणजे G1 इंटू G2 इंटू G3 झाला, बरोबर आहे. हा फॉरवर्ड गेन झाला. फॉरवर्ड गेन म्हणजे काय रे, जे इनपुट टू आउटपुट कनेक्टेड जेवढे काही सिस्टीम गेन्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे फॉरवर्ड गेन. हे समजायला लागलंय, अरे हे कळतंय का, ह्याला काय म्हणायचं, फॉरवर्ड गेन म्हणायचं. काय म्हणायचं, फॉरवर्ड गेन म्हणायचं, बरोबर आहे का, फॉरवर्ड गेन म्हणायचं. आता बघा फॉरवर्ड गेन वरचा तर मुद्दा कळाला. आता बघा ह्याचा बघा आउटपुट इनपुट. आता बघा मायनस लूप गेन म्हणजे काय रे, लूप गेन, बरोबर आहे का, बरोबर आहे का. बघा ह्याला काय असतात, ह्याला असे बाण असतात, मी तुम्हाला मोठे मोठे एक्झाम्पल घेताना शिकवेल. आणि हे लूप कसा जातोय रे, असा जातोय, बरोबर आहे का. लूप गेन म्हणजे काय रे, बघा असं गोल फिरायचं. बघा कसं करायचं, बघा एक गोल राऊंड व्हायला पाहिजे, इथनं सुरू झाला, तिथनं आला, तिथनं आला, तिथनं आला, तिथनं आला, तिथनं आला, तिथनं आला, इथं. म्हणजे ज्या पॉईंट पासून सुरू केलंय त्या पॉईंट पर्यंत तुम्ही एक क्लोज लूप तयार झाला पाहिजे, आणि त्यामध्ये जेवढे येतील त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे, बरोबर आहे. त्या पाथ मध्ये जेवढे येतील तेवढ्यांची मल्टिप्लिकेशन करायची. लूप गेन म्हणजे बघा, हा मी इथनं सुरू केलं, सर G आला, बरोबर आहे का. सर इथं काही नाही, बरोबर आहे का, इथनं इकडे गेलो H आला, परत इकडे गेलो, काय रे आता मी कोणता क्लोज लूप ट्रान्सफर, इथं दोन चिन्ह आले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, मग ह्याला चिन्ह येणार. तुम्ही काय करता, पॉझिटिव्ह फीडबॅक देता का निगेटिव्ह फीडबॅक देता त्यावरनं चिन्ह द्यायचे. आता सपोज मला काय करायचंय, लूप गेन पॉझिटिव्ह फीडबॅक. बघा नीट लक्ष दे रे, पॉझिटिव्ह फीडबॅक, लूप गेन पॉझिटिव्ह फीडबॅक, कळतंय का, लूप गेन पॉझिटिव्ह फीडबॅक. मग पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर इथं लूप गेनला चिन्ह कोणतं येईल रे, पॉझिटिव्ह. कोणतं येईल, पॉझिटिव्ह. बघा ही एक झालं, ही दुसरं झालं. आता दुसरं लूप गेन, नीट लक्ष दे, निगेटिव्ह फीडबॅक. हा आपल्याला हे शिकायचंय, हे लय महत्वाचं आहे, भरपूर महत्वाचं आहे रे, भरपूर महत्वाचं आहे. कंट्रोल सिस्टीम मध्ये हे नाही आलं ना मग तुम्हाला काही येत नाही. लूप गेन काय, फॉरवर्ड पाथ काय, ह्याच्यानुसार तुम्हाला रिडक्शन, पुन्हा टाइम डोमेन, फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये मग त्यामुळे पहिले 2-4 लेक्चर बाळांनो, परत मजा मस्ती करू आपण. एक्झाम्पल आले, भरपूर काही शिकायला मिळेल. बघा
ओपन लूप गेन विथ निगेटिव्ह फीडबॅक. बाळांनो गेन काय येणार आहे रे? हा सर इथनं सुरू केलं करा, जी ऑफ एस आला, सर जी ऑफ एस लिहिला, चला गोल फिरा, काय आलं रे? एच ऑफ एस गुणाकारामध्ये बरं का, गुणाकारामध्ये. आणि चिन्ह सर कोणतं द्यायचं? निगेटिव्ह. कोणतं? निगेटिव्ह. म्हणजे हा काय झाला? हा लूप गेन निगेटिव्ह फीडबॅक. आणि पॉझिटिव्ह मध्ये काय झाला? प्लस जी ऑफ एस एच ऑफ एस हा गेन झाला. बाळांनो मी इकडे लिहितो, हे लिहून घेतलं ना? ओकेच. मी नोट्स टाकेल, बरोबर आहे का? ज्या फ्लोने मी शिकवतोय, म्हणजे जो स्टेप बाय स्टेप शिकवतोय त्या फ्लोनेच नोट्स टाकेल, म्हणजे तुम्हाला इझी अंडरस्टँडिंग होईल, बरोबर आहे ना? ओपन लूप गेन. टायपिंग मध्ये पण नोट्स येतील रे, पण थोडा दिवस आहेत, कारण कोरोनामुळं कसं आहे सगळे कामं अडकलेत. ट्रान्सफर फंक्शन, बरोबर आहे का रे? सर फॉरवर्ड पाथ, फॉरवर्ड गेन काय होता रे? फॉरवर्ड गेन म्हणजे जे पुढं असतात. फॉरवर्ड गेन ह्याचा काय रे? ह्या सिस्टीमचा जर मला क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन विथ कोणता फीडबॅक रे? पॉझिटिव्ह फीडबॅक. बघा मला अनालिसिस करायचं आहे. क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. मग ट्रान्सफर फंक्शनचा क्लोज लूपचा फॉर्म्युला काय रे? गेन किंवा फॉरवर्ड गेन 1 मायनस लूप गेन, बरोबर आहे का? हा फॉर्म्युला आहे. हा लक्षात ठेवायचा, म्हणजे ठेवायचा बाई, ठेवायचा. आता मला क्लोज लूप CL लिहायचं. थोडं लँग्वेज कळेल तुम्हाला हळूहळू माझे शब्दांची. किंवा बघा फॉरवर्ड गेन काय? इकडून इकडे चाललो, म्हणजे इनपुट टू आउटपुट जाणारा गेन काय आहे? जी ऑफ एस. कळालं ना रे? 1 मायनस लूप गेन कोणता? पॉझिटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅकचा गेन काय रे? प्लस जी ऑफ एस एच ऑफ एस. कळतंय का? प्लस जी ऑफ एस एच ऑफ एस. म्हणजेच आता बघा सिस्टीम अनालिसिस करायची. आम्हाला सिस्टीम अनालिसिस करायची. मग मला कोणता फीडबॅक कंट्रोल सिस्टीमला द्यायचा हे नक्की लक्षात ठेवायचं. 1 मायनस जी ऑफ एस एच ऑफ एस. हा काय झालं? हे जे ट्रान्सफर फंक्शन झालं, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन, क्लोज लूप सिस्टम विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. काय झालं? क्लोज लूप सिस्टम विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. आता ह्याचं अनालिसिस करू रे बाळांनो. आता इथे व्हॅल्यू पुट करून ठेव, बरोबर आहे? आता बघा मी एक एक्झाम्पल घेतो बाळांनो. इथं 10 व्हॅल्यू आहे, इथं 0.01 आहे, आणि मी काय केलेलं आहे? पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? पॉझिटिव्ह फीडबॅक. ही सिस्टीमची व्हॅल्यू किती? 10 आहे. मला इनपुट आउटपुट बरोबर आहे का? मी तुम्हाला ते देतो आणि आपल्याला ट्रान्सफर फंक्शन बघायचं आहे रिअल टाइम मध्ये. काय आउटपुट आहे? व्हॅल्यू ठेवा रे बाळांनो. जी उपरचं बघा फॉरवर्ड गेन किती आहे? 10. 1 मायनस, बरोबर मायनस. आणि लूप गेन किती रे? जी ऑफ एस. बघा असं जावा रे, 10 गुणुले 0.01. आणि चिन्ह कोणतं आहे? अधिक. कोणतं आहे? अधिक, बरोबर आहे का? हे कळालं. आता बघा काय होत आहे, बरोबर आहे? 10 1 वजा, बरोबर आहे का? 10 गुणुले 0.01, बरोबर आहे का? 10 गुणुले काय? 0.01. बघा 10 गुणुले 0.01, एक शून्य झाला 0.1. काय आला? 0.1 आला. काय आला? 0.1 आला, बरोबर आहे का? काय केला? 0.1. तर किती झालं रे? 1 मायनस 10 मायनस 1 मायनस म्हणजे काय झाला रे? 0.9 झाला. 0.9 झाला. कळतंय का? म्हणजे तुमच्या सिस्टीमचा गेन किती आहे रे? 10. तुमच्या सिस्टीमचा गेन किती आहे? 10. जर ह्या ट्रान्सफर फंक्शनचा जर गेन काढला तर काय येतं रे? 10 भागिले 0.9. 0.9 म्हणजे काय रे? वर एक शून्य लिहून 9 लिहू, म्हणजे किती येईल? 11.11. इथं दिसत नाही का? इथं किती? 10 भागिले 100 भागिले 9 म्हणजे 11.11. हा गेन आला. नीट लक्षात ठेवा. आता काय होतंय? बघा आता काय होतंय हे लिहून घेतलंय. आता काय होतंय बाळांनो नीट लक्षात ठेवा. ग्राफ मार्फत ट्रान्सफर फंक्शन आउटपुट गेन. बघा काय होतंय, ह्याचा गेन कसा होतोय. बघा इनपुट तुम्ही किती दिलं रे?
10, सिस्टीमचा गेन किती आहे 10 आहे, पण तुमचं आउटपुट किती आलं 11.11. म्हणजे काय केलं तुम्ही, इनपुट कमी दिलं म्हणजे सिस्टीम कमी आहे, ती किती दाखवते जास्त गेन दाखवते, बरोबर आहे का, कळतंय का. आता मी एक्झाम्पल देतो, तुम्ही 40च्या स्पीडने गाडीच नाही, ऍक्सेलरेटरच नाही वाढवला आणि ती 50च्या स्पीडने पळायला लागली, म्हणजे सिस्टीम मध्ये काहीतरी बिघाड आहे, कळतंय का. म्हणजे काय व्हायला लागले, वाढायला लागले, ऑटोमॅटिक वाढायला लागले, बरोबर आहे ना. बघा तुम्ही 10 गेन दिलता तर तो किती झाला रे 11.11. आता बघा आता 100 देतो, आता 100 देतो, करा रे फास्ट. फक्त काय करणार, इथं 1 0 वाढवणार, इथं 1 0 वाढवणार, इथं 1 0 वाढवणार, किती झाला रे 111.11. म्हणजे काय व्हायला लागला रे, म्हणजे काय व्हायला लागलं, फीडबॅक काय व्हायला लागला. जर तुम्ही पॉझिटिव्ह फीडबॅक दिला, काय केला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर आउटपुटमध्ये काय व्हायला लागली, गेन पेक्षा जास्त व्हॅल्यू यायला लागली, काय यायला लागली, जास्त व्हॅल्यू यायला लागली. सपोज आता मी फीडबॅक काय दिला 0.01 दिलता, मग मी फीडबॅक काय देतो 0.1 देतो, काय करतो 0.1 देतो. मी काय करतो आता इथं 10 ठेवतो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट लिहा, एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये काय करा 0.1 गेन द्या आणि पॉझिटिव्ह फीडबॅक द्या. मी माझ्या इथं चेंज करतोय, तसं नोटबुक मध्ये करू नका प्लीज. काय म्हणतोय, नोटबुक मध्ये करू नका. मी टीचर आहे, तुम्ही स्टुडंट आहात, बरोबर आहे ना. मग काय झालं बघा, काय झालं बघा, 10 गुणुले 0.1 1 वजा 1, बरोबर आहे का. म्हणजे इथं 0 वाढला, 10 भागिले 0, एनिथिंग बाय 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. एनिथिंग बाय 0 म्हणजे तुम्ही जर फीडबॅक आणखीन बरोबर आहे का कमी करत आलात, काय करत आलात, कमी फीडबॅक कमी म्हणजे वाढवत आलात. फीडबॅक जर तुम्ही वाढवत आलात, बरोबर आहे का रे, तर काय होतंय रे 1 - 1 0 होतंय आणि सिस्टीम कुठं जाते, इन्फिनिटीला जाते. कुठं होते, इन्फिनिटीला जाते. म्हणजे काय होतंय रे, जर तुम्ही फीडबॅक 0.01 घेतला, 0.02 घेतला, 0.03 घ्या आणि 0.1 घ्या, 0.2 घ्या आणि काय ऑब्झर्वेशन येत आहेत ते बघा. 0.01 घेतला तर काय आलं रे 11.11 आला. म्हणजे काय झालं, आउटपुट पेक्षा इनपुट जास्त, बरोबर आहे का. बघा इथं इनपुट लावलं होतं म्हणजे सिस्टीमचा गेन 10 आहे, ते 11.11 जातात. म्हणजे काय करतंय रे, सिस्टीम मध्ये ऍड करतंय, काय करतंय सिस्टीम मध्ये, काय करतंय ट्रान्सफर, ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शन काय केल्यासारखं होतं, ऍड केल्यासारखं होतंय. त्यामुळे ह्या सिस्टीमला म्हणायचं रिजनरेटिव्ह सिस्टीम कंट्रोल सिस्टीम. ह्याला काय म्हणायचं, रिजनरेटिव्ह कंट्रोल सिस्टीम. म्हणजे इनपुट मध्ये ऍड करताय, काय करताय इनपुट मध्ये ऍड करताय. जर फीडबॅक एवढा आला, बघा ह्यानी किती ऍड केलं रे, सपोज 10 भागिले 1 - 1 म्हणजे एनिथिंग अबाउट 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे ही सिस्टीम कशी डायग्राम येते बघा. पहिल्यानंतर अशी कॉन्स्टंट येते, काही व्हॅल्यू नंतर बघा ट्रान्सफर, इनपुट एवढं लावलंय, बरोबर आहे का, आउटपुट असं, बरोबर आहे का. म्हणजे ही ह्याची डायग्राम कधी येते, e रेस टू प्लस टी सारखी. बघा e रेस टू प्लस टी चा जर डायग्राम काढली तर अशी येते, काय येते e रेस टू प्लस टी. e रेस टू प्लस टी चं एक्सप्लेन करून सांगतो. चला रे बाळांनो, e रेस टू 0 इज इक्वल टू 1 असतं, माहितीये ना. e रेस टू 0 इज इक्वल टू 1 असतं, माहितीये ना. 0. e रेस टू 2 किती असतं, 3 पॉइंट काहीतरी असेल, बरोबर आहे का. e रेस टू 4, e रेस टू इन्फिनिटी इज इक्वल टू इन्फिनिटी असतं. म्हणजे हा ग्राफ असा जातो, e रेस टू चा ग्राफ असा आहे, सेम असा ग्राफ जातो आपला. जसं तुम्ही फीडबॅक चेंज कराल, जसं फीडबॅक चेंज कराल तसं तुम्ही काय होतंय सिस्टीम मध्ये ऍड करत जातात. आउटपुट मध्ये काय रे व्हॅल्यू ऍड करत जातात, ह्यामध्ये काय करायचं आउटपुट मध्ये ऍड करत जातात. आउटपुट मध्ये वाढलं पण ह्याला कंट्रोल नाही, बरोबर आहे का, ह्याला कंट्रोल नाही. आता बघा रे, आता कंट्रोल कसा नाही, ही रिजनरेटिव्ह सर तुम्ही का म्हणताय, ह्याचं एक्सप्लेनेशन आपण प्रॉब्लेम मधनं सोडू. आता ह्या सिस्टीमला काय म्हणतात, रिजनरेटिव्ह. क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक इज कॉल्ड ॲज रिजनरेटिव्ह सिस्टीम, इज कॉल्ड ॲज रिजनरेटिव्ह सिस्टीम. आता बघा रे, का सर तुम्ही रिजनरेटिव्ह म्हणताय. घ्या रे सेम एक्झाम्पल फास्ट. मला टाइम नकोय, कॅल्क्युलेट तुम्ही फास्ट करायचं. चुकलं का रे, कधी होतं, वयामानानुसार म्हणणार नाही.
कारण जे माझे लेक्चर असतील त्यापेक्षा मी लहान असेल मे बी, किंवा मोठा पण असेल. हां वय सांगा म्हणू नका. चला चला रे. हां काय येतं आहे रिजनरेटिव्ह आउटपुट फर्स्ट. एकदा आउटपुट किती येतं आहे सांगा बघा. 10 1 वजा गेन किती येतं आहे 10 गुणिले 0.01 पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हेच येणार म्हणजे 10 बरोबर आहे का. 1 मायनस 0.1 म्हणजे किती आला रे, किती आला 100 भागिले 9 म्हणजे 11.11. पहिल्यांदा आउटपुट किती आलं रे, पहिल्यांदा 11.11 बरोबर आहे का. इथं व्हॅल्यू किती आली रे सिस्टीमची, केस 1 कळतंय का. काय झालं 11.11 आली. आता जर नाही कळालं ना तर मग अवघड आहे. रिजनरेटिव्ह का म्हणतात मी एक्सप्लेन करतोय आणि मला प्रॉब्लेमॅटिकने प्रत्येक कन्सेप्ट शिकवायला खूप मजा येते. त्यामुळे प्रॉब्लेम जेवढे चांगले तुमचे येतील मॅथमॅटिकली जेवढं कंट्रोल सिस्टम प्रूफ होईल ना तेवढं तुमच्या जास्त डोक्यात येईल. बरोबर 11.11 आलं बाळांनो. हे इनपुट कुठं आलं रे 11.11 इथं आलं 11.11 म्हणजे ह्या सिस्टीमच्या इथं किती आलं 11.11 बरोबर आहे का. हे फीडबॅक चेंज होत नाही बरोबर आहे का. 0.01 ही फीडबॅक व्हॅल्यू आहे, एक कॉन्स्टंट तेवढा फीडबॅक द्यायचा पण पॉझिटिव्ह द्यायचा बरोबर आहे का. हे आउटपुट आहे. मला सांगा रे ट्रान्सफर फंक्शन नंबर केस 2 ला काय आलं, केस 2 ला इथं 11.11 आलं 11.11 मग किती येणार आहे 11.1 मायनस 11.11 गुणिले 0.01 किती येणार आहे सांगा रे. रिजनरेट वाढायला पाहिजे तेव्हा फायदा होईल. चला मी कॅल्क्युलेट करतो फास्ट. 11.11 इंटू 0.01 इथं काय आलं बघा 11.11 0.1111 बरोबर आहे. हां मग करा रे 11.11 भागिले 0.1111 बघा किती येत आहे 100.90 म्हणजे पहिल्यांदा किती होतं रे 11.11 हे 100.100. आता तिसऱ्या केस थर्ड आता आपल्याला ऑब्झर्व करायचं रे केस 3 इथं किती आलं रे तिसऱ्या केसमध्ये 100. किती आलं 900 100.900 बरोबर आहे का. इथं फीडबॅक किती आहे 0.01. हां इथं किती येईल रे आता सांगा रे फास्ट. म्हणजे इथं येईल बघा 1010 काहीतरी 1010 पॉईंट. म्हणजे काय झालं रे ह्या जेव्हा पॉझिटिव्ह फीडबॅक दिला काय झालं गेन मध्ये चेंज. आउटपुट किती आलं 11.11 परत किती आलं 100 तिसऱ्या वेळेस किती आलं 1000 म्हणजे काय केलंय ते वाढत चाललंय. म्हणजे ग्राफ कसा इरेस टू सारखाच आहे ना असा वाढत आणि एकदम असं लिनियर वाढत नाही. 1 वाढलं तर 1 होणार, 2 वाढलं तर 2 होणार, 3 वाढलं तर 3 होणार असं नाही. नॉन लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय नॉन लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स अँड दॅट सिमिलर टू ग्राफ ऑफ e raised to plus t. कशाच्या सिमिलर आहेत e raised to plus t. आणि जेव्हा सिस्टीम तुमची रिजनरेट होते आणि एका टायमिंगला तुमचं आउटपुट किती येतं इन्फिनिटी. किती येतं रे ह्याला काय लिमिट आहे का रे नाही. असं रिजनरेट टक होते इन्फिनिटी होणार. किती होणार इन्फिनिटी होणार. म्हणजे तुमच्या व्हॅल्यूला काही लिमिट आहे का रे नाही. तुमच्या व्हॅल्यूला काय लिमिट आहे का नाही. त्यामुळे तुमचा ग्राफ कुठं टेन्स टू इन्फिनिटी होणार. कुठं होणार टेन्स टू इन्फिनिटी. मग ही रिजनरेट होती कळालं. ही काय होतंय आउटपुट येतं इनपुटमध्ये जातं. इनपुट आलं की परत वाढवतंय आउटपुटला वाढवलं की परत सिस्टीम अजून जास्त होतीये. म्हणून पॉझिटिव्ह कंट्रोल सिस्टीम पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीमला रिजनरेटिव्ह सिस्टीम म्हणतात. आणि आउटपुट हे इन्फिनिटी नसतं. काय नसतं आउटपुट हे इन्फिनिटी नसतं बरोबर आहे का. त्यामुळे तुमची बुक एक भाकर आहे सपोज एक आहे तुम्हाला 2 भाकरी दिली तर काय होणार आहे रे ओव्हरलोड होणार आहे बरोबर आहे का. अनस्टेबल तुमची डायजेशन सिस्टीम कशी होणार आहे अनस्टेबल होणार आहे बरोबर आहे का. सिमिलरली इन केस ऑफ कंट्रोल सिस्टीम सेम आहे की तुमचं जर तेवढी कॅपॅसिटी नाही तुम्हाला दिलं तर रिजनरेटिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं आउटपुट वाढत चालतं. त्यामुळं रिजनरेटिव्ह सिस्टम और क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक. कसला पॉझिटिव्ह फीडबॅक ऑलवेज
हॅव्हिंग कसल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, अनस्टेबल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कसल्या, अनस्टेबल कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामुळे आपल्याला कंट्रोल सिस्टीम जी आहे, बरोबर आहे का, जेव्हा कंट्रोल सिस्टीम शिकतो त्यावेळेस हे इम्पॉर्टंट आहे की काय रे, रिजनरेटिव्ह और क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक ऑलवेज हॅव्हिंग अनस्टेबल कंट्रोल सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स. कसल्या, अनस्टेबल कंट्रोल सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स. कळालं बाळांनो. मग कंट्रोल्ड सिस्टीम म्हणजे आता कळालं की ज्या सिस्टीमचा ग्राफ e⁻t मध्ये असतो, प्लस टी, मायनस टी नाही, प्लस टी मध्ये असतो, म्हणजे अशा प्रकारचा ज्या सिस्टीमचा ग्राफ असतो त्या ऑलवेज सिस्टीम कशा असतात, अनस्टेबल असतात. कसे असतात, अनस्टेबल. मग आपल्याला घरात तुम्हाला सिस्टीम कसली पाहिजे, आपल्याला कशी स्टेबल सिस्टीम आवडेल, बरोबर आहे का, स्टेबल सिस्टीम असले. त्यामुळं पॉझिटिव्ह फीडबॅक कोणत्याच कंट्रोल सिस्टीमला देत नाहीत, हे लिहून ठेवा. आता आपल्याला ओपन लूप तर चांगली नाही, क्लोज लूप यूज करायची होती. मॉडर्न डेज मध्ये क्लोज लूप यूज केली, 2 फीडबॅक होते, पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह दिला त्याने घात केला, काय झाला रे, रिजनरेट केली आणि अनस्टेबल सिस्टीम केली. मग आपल्याला एकच उरला आहे, तो म्हणजे निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह फीडबॅक सिस्टीम इज वन ऑफ द रिलेव्हंट अँड रिलायबल कंट्रोल सिस्टीम फॉर ऑपरेशन इन रिअल टाइम सिनारिओ. बरोबर आहे का, रिअल टाइम सिनारिओ मध्ये जी कोणती कंट्रोल सिस्टीम यूज करतात, क्लोज लूप, पण कोणता फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक. आणि आता पूर्ण कंट्रोल सिस्टीम आपल्याला जी शिकायची आहे ती शिकायची आहे क्लोज लूप कंट्रोल सिस्टम विथ निगेटिव्ह फीडबॅक. आणि ती जी बघू ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा, कुठेही जाऊ नका. आपल्याला मिशन महाट्रान्सको, बरोबर आहे ना, आता येई व्हायचंच. आणि हा गोल्डन चान्स आहे. आणि हा मला वाटतं लेडीजसाठी तर एक बेस्ट जॉब आहे, मुलांसाठी तर आहेत, मुलं तर कुठं पण ऍडजस्ट करू, पण लेडीजचा ज्यांचा प्रॉब्लेम असतो की पब्लिकशी कॉन्टॅक्ट नाही, त्यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि एक मला वाटतं एक ग्रुपवर आलती, मी कुठेतरी वाचली का, मला सेंड केली 2-3 मुलांनी, की दुसऱ्या राज्यातले मुलं अप्लाय करतात, त्यांना काय करू शकतो. तर नक्कीच आपल्याला ते पण कळवावं लागेल की जे काही शर्मा, मीना, म्हणजे वेगळ्या राज्यातले असे आडनाव होते, त्यांनी मला मेसेज केले, त्याबद्दल पण आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आपण कुठेतरी रेज करून, किंवा माझं 1-2 चांगलं कॉन्टॅक्ट आहे, मी त्यांना बोलून काय होतंय का आपल्या राज्यात, म्हणजे असं होऊ नये, कारण आपण एवढी मेहनत करायचो आणि दुसऱ्या राज्यातले मुलं कॅप्चर करायचे, हे बरोबर नाही असं तर मला वाटतंय. कारण आपल्या राज्यातल्या जागा शासन कुठंतरी म्हणतंय की महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार, आणि हे असं कुठंतरी होत असेल तर मला वाटतं कुठंतरी चुकीचं आहे. आणि ते दाखवून दिलं तर ते नक्कीच निर्णय घेतील, आणि दाखवून कसं द्यायचं त्याबद्दल आपण नक्की प्रयत्न करू. ओके, कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड राहा. थँक्यू. कंट्रोल सिस्टीम कशा वाटला हे नक्की कळवा. ओके.